सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर मी खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला नाही, अरे बापरे. परंतु आतापासून आपण रेग्युलर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहोत. अच्छा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बात तो सही है. तर आज आपण बनवणार आहोत शापूची भाजी. तर इथे मी एक पेंडी शापूची भाजी नीट करून ठेवलेली आहे, म्हणजेच निवडून ठेवलेली आहे. आणि मी इथे भाजीची एक पेंडी घेतली होती. तुम्ही पाहू शकता, मी संध्याकाळची रेसिपी बनवत आहे, त्यामुळे भाजीचा रंग जरा वेगळा दिसत आहे. आता इथे मी भाजी धुवूनही घेणार आहे आणि त्यानंतर आता मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आता इथे मिरची मी चिरून कढाईमध्ये घातलेले आहे आणि साधारणपणे 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घातलेल्या आहेत. आणि आता याच्यामध्ये 2 पळ्या मी तेल घालणार आहे. आता इथे ते हलवून घेऊया नीट आणि हे मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचं. आणि मी मेथीच्या भाजीची ही रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. ती जर तुम्ही पाहिली नसेल तर तीही नक्की जाऊन पहा. आता इथे लसूण आणि मिरची नीट हलवून घ्यायची, भाजून घ्यायची आणि त्यानंतर आपण जी भाजी धुवून घेतलेली आहे ती आता घालायची. त्याच्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आणि मगच घालायचे. आणि भाजी घालताना एकदम मीडियम गॅस करायचा. आणि तुम्ही याआधी कधी शापूची भाजी बनवली आहे का, हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता मी इथे भाजीतलं सर्व पाणी काढून घेत आहे. आता ही भाजी आपण लसूण आणि मिरचीमध्ये घालून घ्यायची आणि अशा प्रकारे ते हलवून घ्यायची. आणि तुमची आवडती भाजी कोणती आहे हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता इथे नीट भाजी हलवून घ्यायची. आता मी इथे मीठही घालणार आहे. चवीप्रमाणे इथे मीठ घालून घ्यायचं, जेणेकरून आपल्या भाजीला पाणी सुटेल. परंतु इथे मी मटकीची डाळ ही थोडीशी घालणार आहे, त्यामुळे मी थोडंसं पाणी भाजीमध्ये ओतणार आहे. साधारणपणे मी इथे 1 वाटी मटकीची डाळ घातलेली आहे. आता इथे मटकीची डाळ नीट हलवून घेऊया. आणि तुम्हाला मटकीची डाळ घातलेली भाजी आवडते का बिना मटकीची डाळ घालता बनवलेली भाजी, हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता इथे मटकीची डाळ मी सर्व भाजीमध्ये मिक्स करून घेतलेली आहे. आता इथे मी एक ताट झाकून साधारणपणे 10 ते 15 मिनटं ठेवणार आहे. आणि मी इथे थोडंसं पाणीही घातलेलं आहे. साधारणपणे मी एक छोटा ग्लास पाणी इथे घालून घेतलेलं आहे. आणि आता 10 ते 15 मिनटं भाजी शिजवून घ्यायची. आणि तुम्ही इथे पाहू शकता आपली शापूची भाजी रेडी झालेली आहे. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि नेक्स्ट रेसिपी आपल्या चॅनलवरती तुम्हाला कोणती पाहायला आवडेल हेही कॉमेंटमध्ये सांगा. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार.